अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। भाजप विरोधी आघाडीच्या बैठकीनंतर डिनर डिप्लोमॅसीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आमने सामने आले आहेत। अकोल्यात भाजप विरोधी पक्षांची मोठं बांधण्यासाठी दिवसभर बैठकींचं सत्र सुरू होतं। दिवसा या चर्चांचं केंद्र कृषीनगर भागातील प्रकाश आंबेडकर यांचं निवासस्थान होतं, तर रात्री मूर्तिजापूर रोडवरील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे डिनर डिप्लोमॅसी झाली। या स्नेहभोजनाला प्रकाश आंबेडकर, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण, AIM दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आणि अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकारांचे बंधू राज पवित्रकार उपस्थित होते। या घडामोडींवर राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना चिमटा काढला आहे। डिनर डिप्लोमॅसीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला। नाही, बोलावला तर जेवायला सर्वच जण जात आहेत ना, त्याच्यामुळे तुम्ही कितीही लावा शक्ती, लय मजबूत महायुती, त्यामुळे महायुतीचं सरकार होणार आहे। काळजी करू नका, 30 तारखेपर्यंत अवकाश आहे। प्रत्येकांना निमंत्रण आहेत जेवणाचे, ते जेवायला जात आहेत आणि संध्याकाळी येऊन आम्हाला सांगतात की आम्ही काय काय जेवलो। त्याच्यामुळं काही काळजी करण्याचं कारण नाही। महायुती पूर्वी भक्कम होती, एकत्र आम्ही लढलो आणि एकत्रच आम्ही आहोत आणि तेच सरकार स्थापन होईल। तुम्ही कोणत्या पंक्तीत जाणार जेवायला? आम्ही निमंत्रण देणाऱ्यांपैकी आहोत, आमच्या पंक्तीतच जेवायला येणार आहे। तिकडचे पण तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे की महाविकास आघाडीसोबत जी काही लोक आहेत ज्यांना सरकार स्थापन करायचं आहे त्यातले अनेक नगरसेवक संपर्कात आहेत ना। आता आम्ही चर्चा केली तर मला दोघा-तिघांचे कॉल पण दिसले एका सन्माननीय आमदार साहेबांच्या कॉलवर की बाबा ठीक आहे, आम्हाला बोलावलं होतं, आम्ही जेवायला वगैरे गेलो, पण आम्ही तुमच्यासोबतच आहोत। ते जेवायला आमच्यासोबत म्हणजे तिकडे जाणारे सर्व भाजपच्या संपर्कात असतात। किती आकडा आहेत महायुतीमध्ये? आम्ही घटक आहोत ना। तुम्हाला तेच विचारतो, महायुतीचा आकडा किती आहे मग सध्या अकोल्यात? तुम्ही काळजी करू नका, आकडा चांगला ओव्हरफ्लो आकडा आहे। आम्हाला विचार पडलाय की ते आता कसे ॲडजस्ट करायचे बाकीचे। त्याच्यामुळं महायुतीने बरोबर ज्या लोकांना विकास कामं, एक तुम्ही प्रामाणिकपणे लक्षात घ्या की शेवटी सत्तेसोबत जाणं आणि सत्तेविरहित सत्ता स्थापन करणं ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे सत्तेत लोकांनी कशाकरता निवडून दिलं आहे तर विकास कामासाठी, आणि विकास कामाकरता निधी असण्यासाठी सत्तेत असणं अपेक्षित आहे। आज 366 कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला मंजुरात दिल्या गेली, वाढीव विकास आराखडा आम्ही मागणार आहोत। त्याच्यामुळे ह्या निधीच्या डेव्हलपमेंट संदर्भात नगरसेवक त्यांना वाटेलच की आपण सत्तेसोबत गेलो पाहिजे। त्याच्यामुळे 30 तारखेपर्यंत अनेक ठिकाणी जाऊ द्या जेवायला त्यांना, पण ते सत्ता स्थापन करताना तुम्हाला आमच्यासोबतच दिसतील। दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार करत सत्तेत कॉकटेल कारभार सुरू असल्याचा आरोप केला आहे। सत्ताधाऱ्यांनी किमान सत्तेतील लोकांना तरी सोबत घेऊन चालावं। आज सगळीकडेच कॉकटेल कारभार सुरू आहे। जनतेच्या प्रश्नांपेक्षा सत्तेचे डावपेच जास्त दिसत असल्याचे देखील आमदार देशमुख हे माध्यमांशी बोलले। सत्ताधाऱ्याले इथला असा अनुभव आहे की त्याला सगळंच माहीत आहे। सत्ताधाऱ्यांना कमीत कमी सत्तेवाले लोक तरी घेऊन चालायचं, ते सारं मिलीभगत कॉकटेल कारभार आहे तिथला, त्याला ते सवय व्हायला म्हणून ते तसे बोलतात।